छान केळी आली. हे आमच्या केळी आहेत. हा बघा, हा दुसरा आहे. हा दुसरा आहे. हा दुसरा घड आहे. हा तिसरा आहे. 3 घड चांगले आलेत. हे बघा किती छान आहेत ते. बोंड काढून घेते भाजीसाठी. एक काढलं, आता हे दुसरं आहे. हे आता 2 काढून घेतली आहे. हे आता मी 8 दिवसांनी परत हे पण होणार आहे. नमस्कार, आज मी बनवते केळीच्या बोंडाची भाजी. हे 2 बोंड घेतली आहेत. ही केळीची बोंड ही बघा. ही बोंड मी 2 घेतली आहे आणि त्यांची आता मी भाजी बनवणार आहे. डाळ भिजत घालून ठेवते. हे बघा, याचं हे असं काढायचं. हे बघा, हे असं दोन्ही बोंडांचं असं काढून घ्यायचं. असे हे पीस काढून घ्यायचे. हे बघा, असे काढून घ्यायचे. हे बघा, याच्यामध्ये हे असतं. असे सगळे काढून घ्यायचे आणि हे असं काढून घ्यायचं. हे बघा, हे असं काढून घ्यायचं. हे बघा, हे बघा असं काढून घ्यायचं. अशी दोन्ही बोंडातलं मी काढून घेते. मी ही नीट करून घेतली. बघा, काढून घेतली. बघा, ही अशी बनवली आहे. हे बघा, हा देठ असा काढून घ्यायचा. हा बघा, असा कडक असतो, तो काढून टाकायचा. हा बघा, असे हे सगळे देठ काढून घ्यायचे. असे सगळे मी काढून घेते. सगळी साफ करून घेतली. ही अशी चांगली करून घेतलेली आहे. ही अशी हातात पकडायची. ही बघा, आणि चांगली बारीक कापून घ्यायची. ही अशी बारीक चांगली कापून घ्यायची. हे आता कापून झालेले आहे. हे बघा, असे एकदम बारीक कापून घेतले. हे मागचं काढून टाकायचं. हे असं काढून टाकायचं. विळीवरती असं बारीक करून घ्यायचं. हे बघा, हे पण बारीक कापून घ्यायचं. कापायचं, परत असं करायचं. आणि परत हे कापायचं. दोन्ही बोंड कापून घेते, नंतर दाखवते. ही भाजी आता मी कापून घेतलेली आहे. हे मीठ टाकते. हे बघा, मीठ टाकते. असं पाणी ओतून मीठ टाकून पाणी ओतायचं. हे बघा, आणि ही चांगली अशी ठेवून द्यायची. ही 15 मिनिटं अशी ठेवून देते झाकून. हे कांदे मी धुवून घेतले. आता मी हे कांदे कापून घेते. असं बारीक कांदा कापून घ्यायचा. कांदा कापून झालाय. आता हे 1 वाटी खोबरं. एक वाटी खोबरं. हा कांदा घेतलाय बारीक कापून. हा कढीपत्ता, हे खोबरं आणि ही कोथिंबीर असं तो ठेवते. तेल जरा जास्तच लागतं त्या भाजीला. हे बघा, 3 पळी तेल घातलं. हे तेल चांगलं तापलेलं आहे. अर्धा चमचा राई, थोडा हिंग, कढीपत्ता,
कढीपत्ता पण चांगला तापलेला आहे. आता मी याच्यात कांदा टाकते. कांदा पण चांगला होत आलाय, जास्त नाही भाजायचा, नरम झालाय. आता हा भाजी टाकते. डाळ पण टाकून घेते. ही बघा, ही डाळ मी भाजीत टाकून घेते. परतून घेते. मसाला टाकते. मसाला 2 चमचे. हळद छोटा अर्धा चमचा. हा बघा. मीठ 1.5 चमचा. परतून घेते. आता ही पाण्यातली भाजी काढून घेतलेली होती ना, पिळून घेतली होती पाण्यातनं, तरी ह्याला थोडंफार पाणी असलं. तेव्हा आता मी हिला वाफेवर ठेवते. याच्यावर शिजवून घ्यायची. थोडं पाणी ठेवणार, मग ती बरोबर शिजून येणार वाफेवर. हे बघा, आता भाजी अशी ढवळून घेते. कशी अगदी छान होऊन आली बघा. किती मस्त आली भाजी, शिजून आली. हे बघा, हे बघा, डाळ पण कशी शिजली बघा. डाळ बघा शिजून आली आहे. हे बघा. आणि मीठ लागलं काय बघते. बरोबर झालेलं आहे मीठ. असं सगळं पाणी कसं आटलेलं आहे. हे बघा, आणि मस्त टेस्टी भाजी होते. टेस्टी. ह्याला खोबरं टाकते. हे बघा, खोबऱ्यामुळे चांगली टेस्ट येते. अशी मी आता परतून घेते. खोबरं टाकल्यावर इथं कलर किती छान आलाय. त्यावर झाकण ठेवते. खोबरं पण छान शिजून आलंय. कशी भाजी शिजली बघा. तर मी ही कोथिंबीर वरून टाकते. हे बघा. आता झाकण ठेवते आणि ही भाजी मी उतरून घेते. गॅस घालवते. मी टेस्ट करून बघते. मस्त केळीच्या बोंडाची भाजी झालेली आहे. आता मी भाकऱ्या करायला घेते ज्वारीच्या. गरम गरम पाणी घालते. आता पाणी उकळलेलं आहे. ज्वारीचं पीठ. आता मी याच्या ज्वारीच्या भाकरी बनवते. चवीपुरतं मीठ टाकते याच्यात. हे बघा, याच्यात आता हे गरम पाणी टाकते. आता गॅस पेटवून घेतलाय. आता मी त्याच्यावर तवा ठेवते. असा आता हा तवा पण चांगला तापलेला आहे. भाकरी तव्यावर टाकायची आणि वरून पाणी लावायचं. अशा सगळ्या भाकऱ्या मी आता भाजून घेते. वरती गरम गरम भाकरी, त्याच्यावर तूप, केळीच्या फुलाची भाजी, ज्वारीची भाकरी,
ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.